आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि मस्साजोगचे ग्रामस्थ धनंजय देशमुख यांच्यासह मस्साजोगमध्ये आले आहेत। वैभवी देशमुख आहेत, संतोष देशमुख यांच्या कन्या, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आहेत। धनंजय देशमुख देखील पहाटेच अंतरवाली सराटीत पोहोचले आणि आज ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषण देखील करणार आहेत। देशमुख कुटुंब जरांगेंच्या उपोषणस्थळी दाखल झालं आहे। संतोष देशमुख यांची आई आणि पत्नी देखील जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहेत। देशमुख कुटुंब जरांगेंच्या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत। संतोष देशमुख यांचं मूळ गाव असलेल्या मस्साजोगचे ग्रामस्थ सुद्धा सकाळपासून जरांगेंच्या उपोषणस्थळी आहेत आणि धनंजय देशमुख यांच्यासह मस्साजोगचे ग्रामस्थ संतोष देशमुखांचे कुटुंबीय देखील आज उपोषण करणार आहेत। संतोष देशमुखांचे कुटुंबीय मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। उपोषणस्थळी देशमुखांच्या कुटुंबियांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। दृश्यांमध्ये संतोष देशमुख यांच्या आई, पत्नी आणि त्याचबरोबर मुलगी वैभवी देशमुख देखील दिसत आहेत। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख रात्री मुक्कामी आले होते, ते उपोषणात सहभागी झाले होते। मात्र आता संतोष देशमुख यांचे पूर्ण कुटुंबीय जे आहे ते अंतरवाली सराटीचे दाखल झाले। मनोज जरांगे पाटलांना शासनाने विनंती करतात की तुम्ही सलाईन घ्या किंवा पाणी तरी घ्या आणि हे उपोषण सोडा, आपण लढा सुरू ठेवू। त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, आई शारदाबाई देशमुख, मुलगी वैभवी व मुलगा विराजही या उपोषणात सहभागी झालाय आणि ते जे आहे मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत। मात्र उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे मनोज जरांगे पाटलांना बोलणं शक्य होत नाही। मात्र देशमुख कुटुंबीय आल्यामुळे मनोज जरांगे पाटील जे आहे त्याला उठून बसले आणि एकतरी जे आपण बघतोय जरांगे पाटलांची तब्येत खाळली असताना जरांगे पाटलांना सातत्यानं देशमुख कुटुंबियाच्या वतीने विनंती केली जाते की आपण उपोषण मागं घ्यावं, सलाईन घ्यावं, पाणी पिवं। मात्र जरांगे पाटील सतत आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतात। देशमुख कुटुंबियांनी असाही पवित्रा घेतला की जोपर्यंत तुम्ही उपोषण मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही। आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीबद्दल।